श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. जेव्हा सर्व संपल्यासारखं वाटतं, पाठलाग करत असतात, तेव्हा आपल्याला मार्ग मिळत नाही, तेव्हा आपण भगवंताकडे जातो. खरंच सांगू का, भगवंता आपल्याला तेव्हा त्यामधून तारण्यासाठी मार्ग दाखवत असतो. बघा, सृष्टीचा नियमच आहे आणि हे सर्वांना तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत सुख आलं की दुःख येणारच आहे आणि दुःख आलं तर सुख येणारच आहे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत त्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी प्रयत्न करत राहावे आणि भगवंताच्या गोड सानिध्यात राहावे. तुम्हाला काही आज असं एक स्तोत्र मी सांगणार आहे, ते तुम्ही पठण केल्याने, त्याचं रोज तुम्ही पठण केल्याने तुमच्यावर एक स्वामींचं कृपाछत्र राहील. तुम्हाला संकटात लढण्यासाठी बळ मिळेल. तुमच्यामध्ये एक नवीन ऊर्जा या मंत्राने निर्माण होईल. ते मंत्र कोणतं, चला बघूया. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. ते आहे म्हणजे स्वामी समर्थ अष्टकम. हे इतकं सुंदर आहे ना, मी जेव्हा वाचाल ना याला तेव्हा तुम्हाला त्याची गोडी लागेल. मी रोजच्या नित्यसेवेत सुद्धा या स्वामी समर्थ अष्टकाला ॲड करू शकतात. तुमच्याने सकाळी पठण नाही झालं तर रात्री आवर्जून झोपण्यापूर्वी एकदा तरी स्वामी समर्थ अष्टकम नक्की पठण करावे. ही संकट असो, दुःख असो, त्रास असो, तुम्ही स्वामी समर्थ अष्टकम संकल्पयुक्त सुद्धा म्हणू शकतात. मी 1 वेळा म्हणू शकतात की तुम्ही 11 वेळा म्हणू शकतात. तुम्हाला सांगू का, हे पठण केल्यानंतर तुमचे अडलेले किती कामं मार्गी लागतात हे मला येऊन नक्की सांगा. आपण स्वामी सेवेकरी आहोत, स्वामींचे भक्त आहोत, तर आपले कामं होतीलच. तुम्हाला सांगू का, हे स्तोत्र आपण जेव्हा पठण करतो तेव्हा एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये येत असते. एक वेगळीच मनाला आतून शांतता मिळत असते. हे बघा, या स्तोत्र पठण करण्यानंतर तुमच्या आयुष्यात कितीही दुःख संकट आले तरी तुमच्या मनामध्ये हेच वाक्य राहील आणि हेच शब्द राहतील की माझे स्वामी आहेत ना माझ्यासोबत. मी कशाला डगमगू, मी कशाला घाबरू. सावरतील ना मला, ते करतील ना ते माझं चांगलं, सावरतील ना ते मला दुःखातून, बाहेर काढतील ना मला या सगळ्या अडचणीतून. नक्कीच तुम्ही असं म्हणाल. स्तोत्र पठण करण्याला अगदी सोपं आहे, काहीच असं अवघडच नाही. बरेच स्वामी भक्त हे सुद्धा पठणसुद्धा करत असतील. पण तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला पठण करायला थोडासा वेळ लागेल. जास्त नाही, पण थोडा वेळ लागेल, पण अनुभव नक्की येईल. आपण दिवसभर इतकी नकारात्मकता घेऊन रात्री झोपत असतो ना, की काय सांगू तुम्हाला. तर मी तुम्हाला सांगेल की हे स्वामी अष्टकम तुम्ही रात्री आवर्जून पठण करा. रात्री झोपण्याच्या पूर्वी आवर्जून एकदा तरी पठण करावे. कारण मी तुम्हाला सांगते, दिवसभरामध्ये आपल्यामध्ये खूप नकारात्मकता साठलेली असते. म्हणजे कसं की याचं आणि त्याचं भांडण झालं, किंवा ह्यो मला असाच बोलला, तो मला तसाच बोलला, आपण कोणाला काही बोललो, काही आपल्याकडून विपरीत काही घडलं, किंवा आपलं कोणी मन दुखवलं, यामुळे आपले विचार सतत आपल्या डोक्यामध्ये चालूच असतात. आपण अंथरुणावर पडल्यानंतर डोळेसुद्धा बंद केल्यावर आपले 100 विचार आपल्या मनामध्ये घुमत असतात. मग ते 100 विचार आपल्यासोबत तसेच राहतात. त्यामुळे तुम्ही एकदा रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ अष्टकम आवर्जून पठण करा. बघा काय अनुभव येतो. मी तुम्हाला शाश्वती देते की तुम्हाला एक रात्रीची शांत झोप लागेल. सकाळचा उगवलेला दिवस तुम्ही एक नवा ऊर्जेने, एक नव्या प्रेरणाने आणि एका नवीन पॉझिटिव्हिटीने सुरू कराल आणि तुमचे कार्य नक्की यशस्वी होणार. खूप प्रभावशाली आहे हो हे अष्टकम. जो कोणी पठण करत नसेल ना, त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर आवर्जून एकदा तरी पठण नक्की करा. स्वामी समर्थ अष्टकम काय आहे ते तुम्हाला सांगते. बघा, यूट्यूबला तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मिळून जाईल, किंवा गुगलवर सुद्धा मिळून जाईल. स्वामी समर्थ अष्टकम असे आहे की, असे पादकी मी स्वामी राया, पदी पादलो सिद्ध भाऊद्धराया,
असे अन्यत्राता जगी या दिनाला, समर्था तुझ्या विण पार्थू कुणाला. बघा मी तुम्हाला थोडी सुरुवातच म्हणून दाखवली तर एवढं भारी वाटतं, एवढं मन भरून येतं ना. असं ते अष्टकं म्हणताना अक्षरशः डोळ्यातून अश्रू यासारखं बाकी राहतं. पुरा अंतःकरणातून आपण स्वामींना सांगत असतो, असं त्या अष्टकामध्ये आहे. बघा मी सांगते ना तुम्हाला, एकदा नक्की आवर्जून पठण करून पहा. 8 दिवसच पठण करा आणि स्वतःमध्ये बदल आणि आयुष्यामध्ये बदल झालेले बघा. सर्वांना हेच सांगते की आपल्या स्वामींचं नाव आपल्या मुखात, आपण चालता बोलता स्वामींचे नाव घेत असतो, जे आपल्या मुखात असतं ना, तर खरंच आपल्याला कशाचीच कमी भासत नाही. दुःख असो सुख असो, स्वामींना कधी विसरायचं नाही. तेच आपले पाठीराखा आहे आणि तेच आपल्या सदैव सोबतीला असतात. आजकाल कोणी कोणाच्या कामा येत नाही हो, येतो तर फक्त परमेश्वर आपल्या कामा. त्यामुळे परमेश्वरावर निदान विश्वास ठेवा. अशी आशा करते की तुम्ही आवर्जून नक्की स्वामी अष्टकम एकदा तरी पठण करतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.